या ठिकाणी मात्र आपण पाहतोय श्री साई वडा संघ दाखल झालाय, तर त्यांच्या प्रत्युत्तरादाखल या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 मध्ये भैरवनाथ मुरुड या संघाला आपण पाहतोय. रोहित लाड या खेळाडूच्या अधिपत्याखाली खेळणारा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल भैरवनाथ मुरुड. तर दुसऱ्या बाजूला सातत्याने प्रथमेश काटकर असेल, अमित असेल, या खेळाडूंना सातत्याने अनेक खेळाडूंना त्यांच्या संघामध्ये घडवलंय असं श्री साई वडचा संघ या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, चांगल्या दर्जाचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मागचा सामना थोडासा एकतर्फी राहिलाय, हा सामना अगदी हाय व्होल्टेज शेवटच्या क्षणापर्यंत जाणारा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघामध्ये चांगला खेळ करणारे दोन्ही संघातील खेळाडू या ठिकाणी तुम्हाला दाखल झालेले पाहायला मिळतील. एका बाजूने श्री साई वड संघाकडे आपण जातोय, तर चांगल्या दर्जाचा खेळ या संघाने देखील केला. यंदाच्या अंगामध्ये बलाढ्य अशा केशी संघाला देखील या संघाने नमवलंय असा श्री साई वड संघ या ठिकाणी दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ मुरुड हा संघ पाहायला मिळतोय. सांगलीच्या त्या क्रीडा नगरीमध्ये चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं असं भैरवनाथ मुरुड संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी सुरुवातीची काही मिनिटं थोडीशी शांत संयमी असतील, परंतु दुसऱ्या हाफ मध्ये सातत्याने आक्रमण पाहायला मिळेल. लक्ष्मी स्टीलचे मालक सन्माननीय धीरज परिहार, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण शिवसाई क्रीडा मंडळाच्या या व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. आपली बसण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. धीरज परिहार. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 10 प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल. परिहार यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी मंडळाच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत करतो. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आसनस्थ आहोत. श्रीराम करदे तर त्यांच्या विरोधामध्ये महालक्ष्मी जालगाव हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तरी दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार देण्यात येतोय. महालक्ष्मी जालगाव श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार. या ठिकाणी जर्सी क्रमांक 9 प्रथमेश. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडासा शांत संयमी खेळ. स्वतःच्या उजव्या कडून डाव्या कडून सासवण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी मात्र माघारी परतला एम्प्टी रेड. नंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी जयवंत लोरे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी दीप्तेश गुजर यांना विनंती करतो की आपण श्री साई क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. जयवंत लोरे. निकुंज. त्याचप्रमाणे लक्ष्मी स्टीलचे सन्माननीय मालक धीरजजी परिहार हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. निकुंज कदम यांना विनंती करतो की आपण धीराचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावं, त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 11 रोनक या खेळाडूला आपण पाहतोय. समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स, बलाढ्य असा डिफेन्स या ठिकाणी मुरुड संघाचा. आणि या मुरुड संघाच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ हा स्वतःच्या उजव्या कॉर्नरमधून अगदी निदान रेषेलगत केलेली चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. शांत संयमी खेळ, आक्रमण पाहायला मिळत नाहीये. माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून भैरवनाथ मुरुड संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूवरती सर्व दारोदार या मुरुड संघाची आपल्याला गेली अनेक वर्ष पाहायला मिळाली आहे असं जर्सी क्रमांक 15 रोहित लाड हा खेळाडू सज्ज झालाय. समोर डिफेन्स आपण पाहतोय 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये अगदी स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. गोलवर जाऊन हात मारून टिकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळालाय, परंतु माघारी परततोय.
या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा रोनक या खेळाडूला चढाई मार्गमध्ये पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 11. समोर 7 खेळाडूचा डिफेन्स आहे. गुणाशी कमाई करावी लागेल. करू या मनोस्थिती सध्या स्थितीमध्ये चढाईपटूसाठी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि इथे मात्र सक्सेसफुल होतोय. बोनस गुणाशी कमाई होतीये. श्री साई वडन संघाचं पुढे फलक एका गुणानं पुढे सरकत आहे. चढाईपटू तर सक्सेसफुल झाला, परंतु नंतर येणारी तिसरी चढाई मुरुड संघाची देखील पाहायला मिळते आणि सार्थक नावाचा खेळाडू या ठिकाणी मात्र चढाई मार्फत पाचारण केले गेले. परंतु इथे मात्र आपण पाहतोय थोडासा खराब खेळ. वसंत कदम, आपण सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रीसाई वडन संघाच्या डिफेन्स मधून कुठेतरी चुका घडतायत. संधीचं सोनं केलं गेलं. चढाईपटू सक्सेसफुल झाला. गुणाशी कमाई मुरुड संघासाठी या ठिकाणी होतीये. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक 9 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, परंतु डिफेन्सने मात्र संयम बाळगलाय. माघारी परततोय. श्रीसाई वडन संघ अगदी पहिल्या सत्रामध्ये थोडासा शांत सेमी खेळ करेल, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये सातत्याने आक्रमण हे श्रीसाई वडन संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला भैरवनाथ मुरुड संघ या ठिकाणी मात्र सातत्याने थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रोहित लाड पुन्हा एकदा सक्सेसफुल धरतोय. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. प्रत्युत्तर म्हणून श्रीसाई वडन संघाच्या माध्यमातून रोनक या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 11 समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स. मागच्या थर्ड रेड मध्ये आपण पाहिलं तर बोनस गुणाची सक्सेसफुल कामगिरी करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला होता. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु डिफेन्स या ठिकाणी आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. जर्सी क्रमांक 13 मधल्या अपोजिट डिफेंडर दोन्ही थाईज मध्ये या ठिकाणी डाइव्ह करतोय आणि एक सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाशी कमाई मुरुड संघासाठी. तर श्रीसाई वडन संघाचा अजून एक खेळाडू बॅकलाईनच्या माठी पाहायला मिळतोय. चांगला खेळ मुरुड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एका गुणाशी मात्र आघाडी सध्या स्थितीमध्ये मुरुड संघाकडे आहे आणि अजून एका गडी टिकल्याचा दावा तर केला गेला होता, परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे. गुणाशी कमाई होत नाही चढाईपटूच्या खात्यामध्ये. तासुरे संघ माफ करा, या ठिकाणी मुरुड संघाचा चढाईपटू रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 9 प्रथमेश काटकर. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती थोडासा शांत सेमी खेळ. व्हॅलिड रेड केले, निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून सार्थक जर्सी क्रमांक 12 मुरुड संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले गेले. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एक डिफेंडर सेल्फ आउट झालाय, परंतु त्यानंतर मात्र अमित ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे, अनसक्सेसफुल ठरेल. मिड लाईन क्रॉस केली जाते. चढाईपटू सक्सेसफुल होतो. एक मल्टी पॉइंट रेड आणि श्रीसाई वडन संघ ऑल आउटच्या उंबरठ्यावरती. एकाएकी उरलेला खेळाडू प्रथमेश चढाई मार्फत पाचारण केले गेले. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर केला गेला, तर परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या चढाई मार्फत आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. इथे मात्र सक्सेसफुल डिफेन्स सक्सेसफुल होतोय. मुरुड संघाचा डिफेन्स गुणाशी कमाई होतीये. 1+2 3 पॉइंट संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघ श्रीसाई वडन संघाला अगदी सुरुवातीच्या मिनिटांमध्ये बॅकफुटला ढकलण्याचं काम या ठिकाणी मुरुडचा संघ करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहित लाड बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक 9 थोडासा बॅकफुटला श्रीसाई वडन संघ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, पण त्या दरम्यान डिफेंडर यावेळेस मात्र चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये. मुरुड संघाचा डिफेंडर अगदी थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि गुणाशी कमाई आपण पाहतोय तर श्रीसाई वडन संघाच्या खात्यामध्ये होतीये. पलटवार नक्कीच केलं जाईल श्रीसाई वडन संघाच्या माध्यमातून आणि सध्या स्थितीमध्ये पिछाडीवरती आहे. 4 गुणाची महत्वपूर्ण आघाडी आपण पाहतोय तर डासून संघाकडे पाहायला मिळते. या आघाडीच्या जोरावरती या ठिकाणी आपण पाहतोय भैरवनाथ मुरुड हा संघ थोडासा शांत संयमी खेळ करतोय.
तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता, या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 9 महत्वपूर्ण खेळाडू आहे श्रीसाई वडद संघाचा. गेली अनेक वर्ष श्रीसाई वडद संघासाठी आपला खेळ सादर करताना पाहायला मिळाला. या कबड्डीच्या खेळामध्ये सातत्याने चर्चेत राहिलेलं नाव आहे. आपण पाहतोय हे मात्र प्रथमेश काटकर या खेळाडूचा स्पर्धा सातत्याने चांगल्या रीतीने खेळत आलाय. ही स्पर्धा देखील अतिशय सुरेखरित्या खेळायची आहे. नॉकआउट पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. एक पराभव या संपूर्ण स्पर्धेतील तुमचं वर्चस्व नष्ट करेल, तर एक विजय तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकवून देखील ठेवेल. या ठिकाणी गुणाची कमाई होताना पाहायला मिळाली श्रीसाई वडद संघाच्या खात्यामध्ये. डिफेन्स सक्सेसफुल झालाय, गुणाची कमाई झाली आहे. गुण फरकाकडे जाऊया. 6 गुणांवरती श्रीसाई वडद, 9 गुणांवरती या ठिकाणी मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. प्रशांत या ठिकाणी पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून रोहित जर्सी क्रमांक 15 मुरुड संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू व्हॅलिड ट्रेड करतोय. निदान रेषा ओलांडली आहे आणि त्यानंतर मात्र लगेचच माघारी परतलाय. आणि त्याला देखील माहित होतं की येणारी संभवतः श्रीसाई वडद संघाची तिसरी चढाई असावी, यासाठी या ठिकाणी मात्र लगेच माघारी परतलाय. आणि या ठिकाणी तिसरी चढाई ही श्रीसाई वडद संघाची प्रथमेश या खेळाडूच्या माध्यमातून सजवली जाते. 5 खेळाडूंचा डिफेन्स, 2 महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी. मुरुड संघाचे बोनस लाईन ऑफ असेल, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. मुरुड संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र सक्सेसफुल टॅकल केले गेले. अजून एका खेळाडूला रिवाइव्ह केले गेले मुरुड संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी प्रथमेश खोलवर जाऊन टिपण्याचा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती आपल्या एका साथीदाराला मैदानाच्या आतमध्ये एंटर करून दिलंय मुरुड संघानं. दुसऱ्या बाजूला प्रथमेश, जो की एक महत्वपूर्ण खेळाडू आहे, तिसऱ्या चढाईसाठी खूप मोठी जोखीम उचलली गेली होती, अनसक्सेसफुल ठरला. बॅकलाईनच्या पाठी या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय. या खेळाडूला लवकरात लवकर रिवाइव्ह करणं देखील तितकंच गरजेचं श्रीसाई वडद संघासाठी. या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड, 2 गुणाची कमाई. या ठिकाणी थर्ड रेड, महत्वपूर्ण चढाई मुरुड संघाच्या माध्यमातून वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे. तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सरसवलाय. जर्सी क्रमांक 6 आक्रमण करावं लागेल. महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील. बदलवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स, चढाईपट्टू बाद होईल. गुणाची कमाई होते श्रीसाई वडद संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी गुणफलकाकडे जातोय. गुणफलकाचा जर विचार केला तर श्रीसाई वडद संघ सुखी पिछाडीवरती होता, परंतु ती पिछाडी आतापर्यंत थोडीशी कमी करू शकलाय. 9 गुणांवरती श्रीसाई वडद संघ पाहायला मिळतोय, तर 10 या आकड्यावरती भैरवनाथ मुरुड संघ पाहायला मिळतोय. 1 गुणाची नाममात्र आघाडी या ठिकाणी मुरुड संघाकडे आहे. या ठिकाणी रोहित जर्सी क्रमांक 15 भक्कम बांध्याचा 7 चढाईपटू या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ माघारी परततोय. इंटी रेड, प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून प्रथमेश जर्सी क्रमांक 9 टॅकल केले गेले तो या खेळाडूला, परंतु रिवाइव्ह देखील केले गेले श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून. आणि लगेच चढाई मार्फत या ठिकाणी आपण पाहतोय अगदी रोहित वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला प्रथमेशच्या माध्यमातून. इथे मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा एक ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. गुणाची कमाई होते श्रीसाई वडद संघाच्या खात्यामध्ये. आणि चला या ठिकाणी मात्र दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते. आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय तर पहिली चढाई सजवली गेली आहे, ती मात्र भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून. 2 खेळाडूंच्या आपण पाहतोय 2 खेळाडू भैरवनाथ मुरुड संघाच्या कोर्टमध्ये आहेत. त्यातील 1 खेळाडू या ठिकाणी चढाई मार्फत पाचारण केले गेले. रोहित लाड या खेळाडूला भक्कम बांधण्याच्या चढाई पटतोय, परंतु या ठिकाणी मात्र जोखीम पत्करत नाहीये. डिफेन्स वरती यावेळेस मात्र विश्वास दाखवलाय.
तो मात्र चढाईपट्टून माघारी परतलाय. दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करतोय. अगदी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा फक्त मध्याचा असा रोहित लाड. 7 खेळाडूंच्या फुल पॅक डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या गुणाची कमाई होती श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये. एकाएकी उरलेला खेळाडू तो देखील सरेंडर करेल आणि पाहता पाहता भैरवनाथ मुरुड हा संघ ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा ऑल इन होतोय, परंतु पलटवार केला गेला श्री साई वडद संघाच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचा खेळ सादर केला गेला. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय भैरवनाथ मुरुड संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय, तर मात्र भैरवनाथ मुरुड संघानं या ठिकाणी मात्र एक ऑल 14-11-11-14 मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पलटवार करतोय तो मात्र या ठिकाणी श्री साई वडद संघ. प्रथमेश सास खेळ मात्र सातत्याने भरताना पाहायला मिळाला. सातत्याने गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण चढाई सजवल्या जातात या खेळाडूच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर श्री साई वडद संघाकडे महत्वपूर्ण 2 चढाईपटू आहेत, प्रशांत आणि त्याचप्रमाणे प्रथमेश. परंतु प्रशांतला आज मात्र आपण पाहतोय थोडंसं शांत ठेवलं जात आहे. सातत्याने आक्रमण करण्यासाठी प्रथमेश या खेळाडूला पाचारण केलं जाते, तर दुसऱ्या बाजूने सातत्याने वारंवार चढाया या ठिकाणी मात्र रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मुरुड संघासाठी अगदी खोलवर जाऊन टिपण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल ठरेल. कोपरा रक्षकाला टिपलं गेलंय. अमित मात्र बॅकलाईनच्या पाठी जातोय आणि सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी मात्र रोहित लाड या खेळाडूच्या माध्यमातून होतीये. अगदी आपल्या लहान हाताचा पुरेपूर वापर केला गेलाय. सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई होतीये. मुरुडचा संघ या ठिकाणी मात्र पलटवार काढण्यासाठी सज्ज झालाय. बॅकफुटला ढकललं जाईल का श्री साई वडद संघाला, हे देखील बघण्यासारखं असेल. या ठिकाणी श्री साई वडद संघाचे 2 महत्वपूर्ण बॅकलाईनच्या पाठी खेळाडू पाहायला मिळत आहेत. 5 खेळाडूंचा डिफेन्स येऊन ठेवलाय आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा रोहित लाड या खेळाडूला आपण पाहतोय. बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु इथे मात्र थोडासा शांत संयमी खेळ. धोका पत्करला नाहीये, माघारी परततोय. प्रत्युत्तर पण या ठिकाणी तिसरी चढाई, 3rd रेड. तिसऱ्या चढाईसाठी प्रशांत या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रोहित लाड या खेळाडूला टिपलं गेलंय. प्रशांतच्या माध्यमातून गुणाची कमाई करतोय. त्यानंतर मात्र थोडासा आक्रमण पाहायला मिळाला. मधल्यापल्ली डिफेंडर अक्षय या खेळाडूला या ठिकाणी टिपलं गेलंय सार्थकच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा प्रशांत थोडासा शांत संयमी खेळ. मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता, पण या ठिकाणी मात्र थोडासा शांत संयमी खेळ करतोय. 2 गुणांची महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर श्री साई वडद संघाकडे आहे. 15 गुणांवरती खेळतोय श्री साई वडद संघ, 13 गुणांवरती खेळतोय मुरुडचा संघ. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सार्थक या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी पाठवलं गेलंय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय सुरेख डिफेन्स पाहायला मिळाला. अगदी संपूर्ण संघ एकवटलाय आणि त्यानंतर कुठेतरी सार्थक या खेळाडूला रोखलं गेलंय. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला आणि या सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई पुन्हा एकदा श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये होतीये. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगला खेळ श्री साई वडद संघ करतोय. दुसऱ्या बाजूला चांगल्या दर्जाचा खेळ मुरुड संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. चालू सामना 17 नंतर खेळला जाणारा सामना असेल. महालक्ष्मी जालगाव तर त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे. महालक्ष्मी जालगाव श्रीराम करदे त्याला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार देण्यात येतोय. तिसरा आणि अंतिम पुकार मिळतच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. श्रीराम करदे, महालक्ष्मी जालगाव खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहित लाड आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होत रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न आहे, परंतु डिफेन्स या ठिकाणी मात्र संयम बाळगलाय
आणि रिकाम्या हाताने पाचारण केलं गेलंय. आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर नंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी आक्रमक खेळ करण्यासाठी प्रशांत या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण करतोय. तो मात्र श्रीसाई वडद संघ गुणाची कमाई करणं अत्यंत गरजेचं या चढाईमध्ये. श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशांत या ठिकाणी अगदी खोलवर जाऊन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न. तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबर आक्रमण सजवण्यासाठी सज्ज झालाय. गडी टिपल्याचा दावा करतोय. तो टच केल्याचा दावा या ठिकाणी मात्र केला जातोय. परंतु पंचाने अपील फेटाळली आहे. चढाई पण तू बाद होईल, गुणाची कमाई होईल मुरुड संघाच्या खात्यामध्ये. अगदी तिसरी चढाई या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या तिसऱ्या चढाईमध्ये प्रशांतने मात्र दावा ठोकला होता गडी टिपल्याचा, पण त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचाने मात्र अपील फेटाळली आहे आणि चढाई पण मात्र बॅकलाईनच्या पाठी जावं लागलं. या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होईल. श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून तोडीस तोड उत्तर दिलं गेलंय. ज्या पद्धतीने प्रशांत या खेळाडूला आपण पाहिलं तो देखील बॅकलाईनच्या पाठी गेला, परंतु दुसऱ्या बाजूने रोहित लाड हा खेळाडू देखील बॅकलाईनच्या पाठी गेलाय. म्हणजेच काय तर दोन्ही संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत ते मात्र सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंना रिवाईव्ह करणं अत्यंत गरजेचं दोन्ही संघांसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिडेट पाहायला मिळते. व्हॅलिडेट करून माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून सार्थक. या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ करतोय. ज्या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं होतं या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ केला आणि आपल्या कोर्टमध्ये लगेचच ट्रॅव्हल झालाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोनक अगदी खूप वेळानंतर या ठिकाणी चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय. जर्सी क्रमांक 11 श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून डिफेन्स पाहतोय आपण. 6 खेळाडूंचा डिफेन्स थोडासा आक्रमक. 2-2च्या 3 साखळ्या क्षेत्राची अशी व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळते मुरुड संघाच्या. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीसाई वडद संघ हा देखील 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये खेळ सादर करतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून थोडासा ब्रेक रेट पाहायला मिळत आहे. खेळ थोडासा आक्रमकतेकडे जात चाललाय. स्पीड थोडासा वाढत चाललाय. चालू सामन्यासमोर या ठिकाणी तिसरी चढाई पाहायला मिळते. गुणाची कमाई करावी लागेल श्रीसाई वडद संघासाठी. रोनक या खेळाडूला इथे मात्र आपण पाहतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सुरेख कॉर्नर कॉम्बिनेशन या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं आणि चांगल्या दर्जाचा खेळ चांगल्या दर्जाचा डिफेन्स करत या ठिकाणी मात्र गुणाची कमाई ही मुरुड संघासाठी केली गेली आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक 12 सार्थक या खेळाडूला चढाई मार्गामध्ये पाचारण केले गेले, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी मिड लाईनच्या जवळून पुन्हा एकदा खेचलं गेलंय. सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. शक्तीचा जोर या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते. डिफेंडर जो आहे तो मात्र लॉबीच्या बाहेर गेलाय. त्यामुळे गुणाची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये होईल, तर एका चढाईपटूला या ठिकाणी सक्सेसफुली रोखले गेलं. श्रीसाई वडद संघाच्या खात्यामध्ये देखील एका गुणाची कमाई आहे. थोडीच तोड उत्तर दिलं जातोय. आक्रमकतेकडे जातोय हा सामना. संघर्ष निर्माण होतोय मॅच मध्ये. गुणफलकाकडे आपण जातोय. 18 गुणांवरती श्रीसाई वडद, 16 गुणांवरती या ठिकाणी मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. 2 गुणांची अजून देखील आघाडी ही श्रीसाई वडद संघाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 18 गुणांवरती श्रीसाई वडद, 16 गुणांवरती या ठिकाणी मुरुडचा संघ. शेवटची 5 मिनिटे. 5 मिनिटांनंतर या ठिकाणी निकाल रिझल्ट या चालू सामन्यात तुमच्या समोर असेल, परंतु याच्यानंतर देखील एक महत्वपूर्ण सामना आहे. श्रीराम करदे संघ यांच्या विरोधामध्ये खेळ महालक्ष्मी जालगाव. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई प्रशांत या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केले गेले. 6 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये तिसरी चढाई सजवतोय. धोक्याची चढाई करू या मरुस्थिती सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एक सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील. कोपरा रक्षक पुन्हा एकदा मुरुड संघाचा या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी सज्ज झालाय रोहित लाड. खूप मोठी भूमिका या चढाईमध्ये बजावावी लागेल. गुणाची कमाई करणं अत्यंत गरजेचं आहे मुरुड संघासाठी, अन्यथा काही मिनिटाचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे.
आणि या काही मिनिटाच्या खेळामध्ये जर सामना अशाच रीतीने चालू राहिला तर मात्र श्री साई वडद संघ विजयाच्या दिशेने धावेल, परंतु या ठिकाणी मात्र बोनस गुणाची कमाई होतीये. या ठिकाणी एका गुणाची भर पडताना पाहायला मिळाली. साथीदाराला रिवाइव्ह करू शकला नाहीये, परंतु बोनस गुणानं गुणफलक जे आहे ते मात्र हाती ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा आघाडी या ठिकाणी 2 गुणाची येऊन ठेपली आहे. या ठिकाणी प्रशांत गजरेचा कटाक्ष बजरवरती टाकतोय. बजरवरती देखील टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे. शेवटच्या काही सेकंदाचा अवधी शिल्लक होता आणि त्याच दरम्यान आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. श्रीराम करदे महालक्ष्मी चालगाव तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तिसरा आणि अंतिम मुलगा देण्यात येतोय. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. महालक्ष्मी चालगाव श्रीराम करदे. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स आणि या सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते आहे. रोहित लाड या खेळाडूला रोखलं गेलंय. आघाडी या ठिकाणी 3 गुणाची येऊन ठेपली आहे. श्री साई वडद संघाकडे विजयाच्या दिशेने वेगाने स्वार होईल, तर दुसऱ्या बाजूला पिछाडीवरती अजून देखील मुरुडचा संघ कमबॅक करावा लागेल. 3 महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहेत. सार्थक जो की आक्रमक खेळ करतो तो देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये रिवाइव्ह करणं अत्यंत गरजेचं या ठिकाणी मुरुड संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड लगेच चढाईपट्टू माघारी परतलाय. सामना संपायला शेवटचे 2 मिनिटे. तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालाय श्री साई वडद संघाचा महत्वपूर्ण खेळाडू प्रशांत. स्वतःच्या उजव्या बरोबरती अगदी खोलवर जाऊन काही टिपण्याचा प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी सक्सेसफुल होऊ शकला असता, परंतु अजून एक खेळाडू लॉबीच्या बाहेर आला. त्यामुळे दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते. परंतु सार्थक मैदानाच्या आतमध्ये आला, आक्रमक खेळ करेल, गट जिंकला जातोय, गुणाची कमाई होतीये. मुरुड संघासाठी सामना हाय व्होल्टेज होत चाललाय. गुणफलकाकडे जाऊया. या ठिकाणी गुणफलक 19 गुणांवरती या ठिकाणी मुरुडचा संघ आहे, तर 21 या गुणफलकावरती श्री साई वडद हा संघ पाहायला मिळतोय. 2 गुणाची महत्वपूर्ण आघाडी अजून देखील श्री साई वडद संघाकडे. सामना संपायला शेवटच्या आणि अंतिम मिनिट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सार्थकच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा सामन्याला बरोबरीस आणून ठेपेल का हे देखील बघण्यासारखं असेल, परंतु या ठिकाणी क्षणभर विश्रांती पाहतोय. सार्थक एक महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी सज्ज झालाय, परंतु इथे मात्र प्रथमेश पुढे एक डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई करून देईल. क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. जर तुम्हाला या ठिकाणी येण्यास थोडासा उशीर झाला तर मात्र तुमच्या सामन्याची वेळ या ठिकाणी कमी करण्यात येईल, याची नोंद घ्या. महालक्ष्मी चालगाव श्रीराम करदे या ठिकाणी संभवता इथे मात्र श्री साई वडद संघ विजयाच्या दिशेने या ठिकाणी मात्र अग्रेसर होतोय, तर दुसऱ्या बाजूला मुरुडचा संघ अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये थोडासा पिछाडीवरती राहिलाय आणि त्या ठिकाणाहून पलटवार करू शकला नाहीये. एक व्हॅलिड रेड या ठिकाणी गुणाची कमाई होतीये. पंचांचा इशारा येतोय.